नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण जिओचं रिचार्ज, एअरटेलचा रिचार्ज आणि वोडाफोन आयडियाचा रिचार्ज 50 रुपयांनी वाढला आहे, तरी पण कोणतीही तुम्हाला बातमी बघायला भेटणार नाही. टी व्ही चॅनलला फक्त निवडणुकी, राजकारण, हिंदू मुस्लिम वाद फक्त एवढंच दिसणार. म्हणजेच आज आपण बघणार आहोत ही बातमी का बनवली जात नाही. 50 रुपये घेतात एक्स्ट्रा. 239चा जो रिचार्ज होता त्याच्यामध्ये 50 रुपये वाढ करून तोच रिचार्ज 299 रुपयाला केलेला आहे. आता ही एक तळमळ आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या शेतीमाल भावाला का भाव भेटत नाही? एकदा टोमॅटो 100 रुपये किलो झाले होते, तर त्यावेळेस प्रत्येक सेकंदाला प्रत्येक चॅनलवरती, प्रत्येक इंस्टाग्राम ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे तुम्हाला टोमॅटो 100 रुपये किलोनी वाढले हीच बातमी बघायला भेटत होती. परंतु आता प्रत्येक कंपनीचे रिचार्ज 50 रुपयांनी वाढले आहेत, तरीसुद्धा आपल्याला एकही बातमी बघायला भेटणार नाही. शेतकऱ्याच्या बाबतीतच असं का होतं? दिवसाढवळ्या शेतकरी आत्महत्या करत आहे. याचं कारण काय आहे? याचं एकच कारण आहे, तुम्ही जो हमीभाव देता तो हमीभाव कंटिन्यू द्या. फक्त एक तात्पुरत्या काळापुरता न देता कंटिन्यू ठेवा ना तुम्ही शेतकऱ्याच्या भावाला. तुम्ही शेतकऱ्याचा भाव ठेवला तर शेतकरी वाचणार आहे, आणि शेतकरी वाचला तर हे जगसुद्धा वाचणार आहे. तसंच कांद्याच्या बाबतीत सुद्धा बघा. आता कांदा चालू आहे 20-30 रुपये किलो. मागच्या 2 महिन्याखाली कांदा गेलता 70-80 रुपये किलोवरती. काल लगेच तुम्ही न्यूज दाखवल्या की सामान्य माणसाला, सामान्य कुटुंबाला कांदा परवडत नाही. कांद्याच्या ऐवजी आता कोबू खावा लागणार का? अशा न्यूज देऊन देऊन पूर्णपणे शेतकऱ्याचा हमीभाव जो असतो तो सुद्धा आता खाली घसरत चाललेला आहे. त्याच्यामुळे एका शेतकरी मुलाची ही तळमळ आहे. तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या. तुम्हाला जास्त काही नाही, 60-70 रुपये जरी ठेवला तरी पण ठीक आहे. अशाच बाबतीत तुम्ही कोथिंबीरचं सुद्धा केलेलं आहे. आता जी 40 रुपयाला पेंडी आहे, त्या 40 रुपयाच्या पेंडीमध्ये 8 दिवस खाऊ शकतो एवढी कोथिंबीर देत असतो शेतकरी. तर शेतकऱ्याला का तुम्ही असं तळमळता? का त्याचीच पिळवणूक करता? कांद्याचा भाव, टोमॅटोचा भाव, कोथिंबीरीचा भाव, पालेभाज्यांचा भाव जर 10 रुपयांनी, 20 रुपयांनी, 2 रुपयांनी जरी वाढला तर त्याची बातमी बनवली जाते. शेतकरी दिवसाढवळ्या टेम्पो भरून टोमॅटोचा भाव 2 रुपये किलोने चालू आहे म्हणून रस्त्यावर फेकून देत आहे. याचं कारण काय आहे? शेतकरी कर्ज काढून एक तर शेती चालवलेली असते, मागचा खड्डा भरायचा आणि पुढचा उकरायचा, हेच रोज त्याच्या जीवनात चाललेलं असतं. मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, या सर्व गोष्टींमुळे तो ताणतणावात असतो. त्याच बाबतीत तुम्ही बघू शकता बटाट्याचं सुद्धा तेच चाललेलं आहे. आता बटाटा 30 ते 40 रुपये किलोच्या दरम्यान आहे. याचा भाव मागच्या 2 महिन्याखाली 60 रुपये किलोनी गेलता. लगेच बातमी बनवली, लगेच व्हॉट्सअप ग्रुप, लगेच टेलिग्राम ग्रुप, बातमीवर बातमी, बातमीवर बातमी. आता वडापावसाठी बटाटा कुठून आणणार? अहो घ्या ना तुम्ही. वडापावसुद्धा आता 10चा 15ला केलेला आहे. मग शेतकऱ्याकडून घेतानीच का त्याचा तोलमोल करता? का त्याचा भाव करता? आता जी झेडपी शाळा होती, जिल्हा परिषद शाळा, त्याला आपल्याला 1 रुपयासुद्धा फीस द्यायची नव्हती. दुपारी भात मिळायचा, सोबतच कपडे, पुस्तके, वह्या सर्व मिळायच्या. परंतु हे आपल्याला आवडलं नाही म्हणून आपण आपली मुले झेडपीची सोडून इंग्लिश मिडियम स्कूलला घातली. परंतु त्याचा परिणाम काय झालेला आहे? तर आता शेतकऱ्याच्या मुलांना ते इंग्लिश मिडियमला शिकवायला परवडत नाही. त्याची फीस 50-50 हजार ते 1-1 लाख दरम्यान आहे. तर झेडपी शाळा तुम्ही बघू शकता, भरपूर अशा झेडपी शाळा आहेत. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. माझंसुद्धा शिक्षण जिल्हा परिषदला झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमची जी मुले आहेत ती जिल्हा परिषदला घातलीच पाहिजे. याचं एकच कारण आहे, जिल्हा परिषदला शिकलेला मुलगा कधीच वाया जात नाही. मी म्हणत नाही की इंग्लिश मिडियमला टाकू नका, परंतु शेतकऱ्यांसाठी तर खास मी सांगतो, इंग्लिश मिडियमची फीस बघा तुम्ही 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे. आणि यांची फीस 1 रुपयाने, 10 रुपयांनी, 1000 रुपयांनी जरी वाढवली तरी यांना कोण काहीही बोलत नाही. हे डायरेक्ट काय म्हणतात, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर घ्या, नसलं घ्यायचं तर नका घेऊ. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत असं नाही ना. का नाही? तर तुम्हाला सांगतो, आज जर मी बटाटा विकाय नेला, कांदा बाजारात विकाय नेला, मिरची बाजारात विकाय नेली, मी म्हणलं 20 रुपये पावशेर, ते म्हणले 10 रुपये पावशेरने द्या, तरी पण मी शेतकरी, मला द्यावाच लागतं. कारण माझा माल उद्या कोण घेणार? खराब झालेला माल कोण घेतच नाही. आमच्यावरच हा अन्याय का? ही माझी तळमळ आहे. जिओचं रिचार्ज, वोडाफोन आयडियाचं रिचार्ज, एअरटेलचा रिचार्ज, हे सर्वांचं रिचार्ज वाढलेलं आहेत. माझं याच्यात दुमत काहीच नाही. यांचं वाढू द्या, त्यांचं काय बजेट असेल, मला त्या कंपन्यांवरती काहीच आरोप करायचे नाहीत. परंतु माझं एकच म्हणणं आहे, मी एक शेतकरी आहे, माझ्याच भावाला तुम्ही हमी भाव का देत नाही?
आणि आमचा कांदा बटाटा वाढला तर लगेच का आवाज उठवता, हेच माझं म्हणणं आहे. आता हा प्लॅन बघा, हा जिओचा प्लॅन आहे. हा जिओचा प्लॅन मागच्या जून महिन्यामध्ये 239 रुपयाला 1.5 GB पर डे जर तुमचा 5G मोबाईल असेल तर अनलिमिटेड होता. आता अनलिमिटेड आहे, परंतु हाच प्लॅन 50 रुपयाने वाढवलेला आहे. तो 239चा प्लॅन 299ला केलेला आहे. आता हा दुसरा प्लॅन बघा, हा सर्वात फेमस प्लॅन आहे. सर्वजण हा प्लॅन 90% तरी लोक हाच प्लॅन वापरतात. तर हा प्लॅन जून महिन्यामध्ये 299 रुपयाला 2 GB पर डे होता आणि 28 दिवसांसाठी होता. तो आता 349 रुपयांना केलेला आहे. अशाच बाबतीत एअरटेलने सुद्धा तेच केलेलं आहे आणि वोडाफोनने सुद्धा तेच केलेलं आहे. आता एअरटेल आणि वोडाफोनचा हाच रिचार्ज आहे. आता हा दाखवतोय तो वोडाफोनचा आहे. त्याच्यामध्ये वोडाफोन आयडिया दोन्ही कंपन्या जॉईंट झालेल्या आहेत. हे जॉईंट होईन कंपन्या चांगलंच आम्हाला 50-50 रुपये घेऊन मस्तपैकी चालू आहे यांचं. आता नुकतंच अंबानी परिवारामध्ये लग्न झालेलं आहे. लग्नाचा खर्च आमच्याकडून काढताय का, हा प्रश्न सर्वात जास्त विचारलेला आहे. हा प्रश्न मी तुम्हाला विचारत नाही, तर तुम्ही गुगलला बघा, इंस्टाग्रामला बघा, जिथं जिथं रील दिसन तिथे तिथं हाच प्रश्न आहे. जिओचं रिचार्ज वाढल्यात लोकांचं एकच म्हणणं आहे की हा आमच्याकडून 50-50 रुपये लग्नाचा आहेर म्हणून घेतला आहे का. तर आता सर्वांचा भरोसा जाणार आहे BSNL, भारत संचार निगम लिमिटेड. ही BSNL कंपनी सर्वात उत्कृष्ट होती आणि एकतर्फी सत्ता असणारी ही BSNL कंपनी होती. परंतु काळानुसार थोडं थोडं बदलत गेलं. त्याच्यामध्ये BSNLने आतासुद्धा जास्त प्रमाणामध्ये 5Gची सुद्धा अवेलेबिलिटी करून दिलेली आहे. त्याच्यामुळे भरपूर लोकांचा विश्वास आता BSNLवर चाललेला आहे. जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यांच्यावर आता लोक जास्त भरोसा करत नाहीत. सध्याच्या स्थितीला BSNL हे कार्ड चालू होणार आहे. आधीपासून चालूच आहे, परंतु जास्त लोक याचा वापर करणार आहे. शेतकरी तर मग आवडले असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब.